छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटपाबाबत शिवसेना आणि भाजपची बैठक निष्फळ झाल्याची माहिती आहे। 6 तासांच्या बैठकीत अद्याप तोडगा निघालाच नाहीये। महत्त्वाची बातमी, महत्त्वाची अपडेट। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक जागा वाटपाबाबत शिवसेना आणि भाजपची बैठक निष्फळ झाल्याची माहिती। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची बैठक गेल्या 6 तासांपासून सुरू होती, मात्र ही बैठक निष्फळ झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या बैठकीत अद्याप तोडगा निघालेलाच नसून दोनही पक्षांमध्ये जागा वाटपावरून आता संघर्ष पाहायला मिळतोय। आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीला घेऊन खरंतर शिवसेना आणि भाजपची महत्त्वाच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक गेल्या 6 तासांपासून सुरू होती, मात्र इतके तास उलटूनही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची ही बैठक निष्फळ झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। 6 तासांच्या या बैठकीत अद्याप काही तोडगा निघालाच नसल्याची महत्त्वाची माहिती आहे। काय ठरलंय सर, अंतिम सांगा। संभाजीनगर महानगरपालिकेच्या हेतू संदर्भामध्ये आमची सर्व मॅरेथॉन चर्चा ज्याला म्हणता येईल ती आमची झाली। बहुतेक जागेवर आमचं एकमत झालेलं आहे। ज्या 5-6 जागा 7-8 जागेवर जो काही डिस्प्यूट थोडासा भोगवत आहे त्या संदर्भामध्ये अतुल सावे असतील, डॉक्टर कर्णा असतील, केनेकर असतील, शितोळे असतील, त्यांची टीम आणि आमच्यातर्फे बुमरे साहेब आहेत, मी आहे, राजेंद्र जंजाळ आहेत, तनवानी आहेत, विकास जैन आहेत आणि आमचे पारकर जी आहेत, मुंबईचे आमचे निरीक्षक, या सर्वांनी मिळून आम्ही चर्चा केलेली आहे। ऋषिकेश जयस्वाल आहे। हा जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याचा निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा, म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे। आणि सोलापुरात राष्ट्रवादी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची महत्त्वाची अपडेट आहे। स्वबळावर लढण्याची जोरात तयारी सुरू असून दत्ता भरणेंनी राष्ट्रवादीची भूमिका जाहीर केली आहे। सोलापुरात 102 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। या बाबतीमध्ये खरं तर हा विषय आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या अखत्यारीतला असल्यामुळं युती का तुटली, त्या बाबतीत काय घडलं या बाबतीमध्ये मला अधिक काय मी त्या खोलामध्ये गेलेलो नाही, पण निश्चित प्रकारे याचं उत्तर अजितदादा पवार साहेब हे देतील। आज आम्ही सोलापूर शहरामध्ये आम्ही सगळे उमेदवार उभा करण्याची आमची पक्षाची भूमिका आहे। जर सोलापूर शहरातील नागरिकांनी जर आमच्या पक्षाला जर कौल दिला तर भविष्यामध्ये या शहरामधले असणारे प्रश्न, असणाऱ्या अडचणी आमचे नेते अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रकारे या शहराचा विकास करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।